चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते। या दिवशी माता कौसल्येने भगवान श्रीरामांना जन्म दिला होता। भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। रामनवमीचे व्रत सुद्धा या दिवशी केले जाते। प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी या दिवशी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता। विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरितमानस लिहिण्यास सुरुवात केली होती। यंदा 2025 मध्ये 6 मार्च रविवारी श्री रामनवमी आलेली आहे। या दिवशी दुपारी 12:39 ते 40 या वेळेमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म करायचा आहे। तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर एका पाळण्यामध्ये ती ठेवायची आणि दुपारी 12:39 वाजता पाळणा हलवून, तुम्हाला जर पाळणे म्हणता येत असतील किंवा यूट्यूबवरती लावून तुम्ही प्रभू श्रीरामांचा जन्म करू शकता। पाळणा म्हणता येत नसेल तर तुम्ही 5 वेळा पाळणा हलवायचा आहे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीवर गुलाल अर्पण करायचा आहे आणि त्यांचा जन्म तुम्हाला साजरा करायचा आहे। बाकी तुमच्याकडे फोटो असेल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर फोटो मांडायचा। 12:39ला त्या फोटोवर गुलाल वगैरे अर्पण करून घ्यायचा। सकाळी देवपूजा करताना फोटो स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे। मूर्ती असेल तर त्यावर सकाळीच अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि 12:39 वाजता गुलाल अर्पण करून प्रभू श्रीरामांचा जन्म तुम्हाला साजरा करायचा आहे। आणि या दिवशी आवर्जून 12:39 नंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर स्वतःच्या हाताने बनवून नैवेद्य म्हणून दाखवायची आहे। जेव्हा कोणताही नैवेद्य देवी देवतांसाठी आपण आपल्या हाताने बनवतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलतात। म्हणून कधीही देवी देवतांना नैवेद्य बनवताना तो स्वतःच्या हाताने बनवावा। तांदळाची खीर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची खीर बनवली तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला खीर बनवायची नसेल तर तुम्ही शिरा बनवला तरी सुद्धा चालतो। प्रभू श्रीरामांना खास करून तांदळाची खीर किंवा शिरा याचा नैवेद्य दाखवला जातो। हे दोन्हीही नैवेद्य बनवून तुम्ही दोन्हींचाही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो आणि हा दाखवलेला नैवेद्य नंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। या दिवशी आवर्जून श्री रामरक्षेचं 11 वेळा पठण करायचं आहे। 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा तरी रामरक्षा या दिवशी पठण करावी। या दिवशीपासून दररोज तुम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात करू शकता किंवा दररोज एकच वेळ ठरवून त्या वेळेला तुम्ही श्री रामरक्षा ऐकू शकता, किंवा या दिवशीपासून श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता किंवा लिहायला सुरुवात करू शकता।